शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसेच उरलेले नाहीत का? हे मी नाही तर स्वतः मुख्यमंत्र्यांचे विधानसभेतील वक्तव्य आहे. अधिकृत आकडेवारी सांगते, पहा नक्की काय आहे 36 कोटींचा विषय. माझ्या शेतकरी भावांनो, स्क्रीनवर दिसते ते नीट पहा. कोणतीही अफवा पसरवणारा तक्ता नाही, तर हा सरकारच्या अधिकृत ताळेबंदाचा अहवाल आहे. एकीकडे मोठ्या मोठ्या जाहिराती दिल्या जातात, पण वास्तव काय आहे? नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 9वा आणि 10वा हप्ता अजूनही रखडलेले आहेत. जर इतर कामांसाठी निधीची कमतरता भासत नाही, मग शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे द्यायची वेळ आली की तिजोरीवर ताण का येतो? यावर सरकारचे कडून काय कारण दिले जात आहे? तर बघा, कर्जमुक्तीमुळे 36 कोटी रुपयांचा कॅश फ्लो समस्या निर्माण झाली आहे. पण मग प्रश्न उपस्थित हा होतो, जर योग्य आर्थिक नियोजन नव्हते तर अशा घोषणा का केल्या? सरकारच्या या नियोजनाच्या अभावाची शिक्षा आज महाराष्ट्रातील सामान्य शेतकऱ्याला का भोगावी लागते? एवढंच नाही तर धान बोनससुद्धा याच आर्थिक अडचणींमुळे अडकल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली आहे. पण केवळ विधानसभेत कबुली देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? कबुली देऊन शेतकऱ्याची चुली पेटत नाही. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मागणी अतिशय स्पष्ट आहे. कारणे देणे बंद करा. नमो शेतकरी योजनेचे रखडलेले हप्ते आणि धान बोनस तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा. हा संदेश महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचला पाहिजे. आपण सर्व शेतकरी एकत्र येऊन ही मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवूया. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या हक्काचा आवाज उठवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा. सरकारी योजनांचे खरे वास्तव आणि शेतीविषयक अचूक विश्लेषण सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि यावर तुमचे मत काय हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. शेतकऱ्यांनो, सरकारविरुद्ध तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा.